तर यांना पत्र केलंय नेमकं काय आहे? जो नंबर प्लेटच्या अनुषंगाने जो गोरखधंदा हा महाराष्ट्र सरकारने लावलाय, या संदर्भामध्ये आवाज उठवत असताना आम्ही त्यांना हा जो जजिया कराच्या स्वरूपातून जी दंड वसुली चालू आहे ही थांबवावी, नाक लोकांना वेठीस धरू नये आणि जो बाजारभाव आहे त्या बाजारभावातून नंबर प्लेट लावाव्यात आणि त्यांच्या ज्या लाडक्या ठेकेदार योजनातल्या ज्या 3 एजन्सी आहेत त्यांना तशा सूचना द्याव्यात, या अनुषंगाने मी त्यांना विनंती केलेली आहे. तर आपण जजिया कर म्हटलं नेमकं जजिया कर हा सक्तीने वसूल केला जाणारा कर आहे, जो औरंगजेबाने लावला होता तोच कर आता हे महायुतीचं सरकार लावतंय. त्यामुळे दुसरा कोणता कर म्हणणार याच्यात? जो जबरदस्तीने नाहक विनाकारण जो लावला जातो त्याला जजिया कर म्हणतात. तर योगेश कदम यांच्या वक्तव्यावर आपली काय प्रतिक्रिया? योगेश कदमांचं वक्तव्य दुर्भाग्यशाली आहे, महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला न शोभणार आहे आणि ते विशुद्ध स्वरूपामध्ये त्या आरोपीची बाजू घेऊन बोलत आहेत. एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तिची मानसिक स्थिती काय असते, तिच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. शासनाने ताबडतोब आरोपी पकडले पाहिजे, हे दिलं सोडून आणि त्या बलात्कार होत असताना त्या महिलेने काय करायला पाहिजे होतं, असं किळसवानं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. या योगेश कदमांना तर सरकारमधून बरखास्त केलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी म्हणेल.